आणि त्याच्यानंतर आमच्या ताई आल्या तर त्यांना पण कळून लावलं. ओके. योगट काढलो तुम्ही तुम्हाला सांगतो कमीत कमी 10 ते 15 डॉक्टर्सनी मला विचारलं की तुम्ही केव्हा अवेलेबल करणार. पण तेव्हा मी डीपमध्ये जेव्हा त्याच्यात गेलो तर तिथं युरोपमध्ये योगट म्हणून वापरलं पूर्ण. मग ते सांगा ना लोकांना आपल्याला त्याच्यामध्ये कसे हळूहळू कन्वर्ट करता येतील. तर बघा नाविन्य काहीतरी पाहिजे. बिलकुल बिनधास्त द्यायचं काही प्रॉब्लेम नाही. आणि त्याच्यात साखरेचं प्रमाण नाही. तुम्ही ते बघितलं लक्षात येईल. इकडे ड्रायफ्रूट मध्ये इकडे फ्रूट आणि चॉकलेट मध्ये सुद्धा जे की आपलं बेस्ट सेलर केसर राजभोग अमेरिकन राजभोग पुढे दुसऱ्या श्रीखंडाचा किती दिवसात 100 ते खरखर लागतं चिकट लागतं आणि एकदम गाळा धरतोच. हे माझ्या ह्याच्यात तुम्हाला दिसणार नाही. आता बघा आपल्या इथं हे सिटीमध्ये 3रं आहे, वाळूला 4थं, माझं वाळूला आणि हे आहे. लोकांना त्याचा उपयोग झाला पाहिजे. 12 महिने खाऊ शकता. 12 महिने हो. त्याच्यामध्ये तुम्हाला ते काही सापडणार नाही. बघा त्याच्यामध्ये सुद्धा पूर्ण मलई म्हणजे मलई. दह्याचा प्रकार मलई दही करणं सोपं काम नाही, कष्टाचं काम. म्हणून ते आम्ही अचीव केलं. लहान मुलांना एकदम बॉडीसाठी झालं. दुसरे फ्लेवर दाखवा. पायनॅपल दाखवा. पायनॅपल आहे, सीताफळ आहे. जेव्हा जसं आपण 56 बनवतो कशा प्रकारे कंपनीचे ओनर आले होते. ज्यांचं आपण हे काम इथं फ्रँचायझीच्या स्वरूपामध्ये घेतलेलं आहे. माझं नाव श्रीधर कंगळे. ही माझी त्यांच्यासोबतची 3री फ्रँचायझी आहे. त्यांच्या हातानं सकाळी उद्घाटन झालं. हे काम सुरू करायच्या अगोदर की स्वतः मी जेव्हा क्वालिटी टेस्ट करायसाठी त्यांच्या फॅक्टरीमध्ये गेलो होतो त्यावेळेस आज जे आपल्याकडं श्रीखंड उपलब्ध आहेत संभाजीनगर किंवा इतर आजूबाजूच्या सगळ्या शहरांमध्ये त्या श्रीखंडामध्ये आणि ह्याच्यामधला फरक सगळ्यात मोठा म्हणजे की ह्याचं जे मटेरियल वापरलेलं आहे किंवा दुधापासून जे बनवताना दह्याचं जे प्रमाण आहे ते एकदम मलई चक्का जो म्हणतो आपण किंवा मलई दही दह्याच्या नंतर चक्का होतो तर ते मलई स्वरूपामध्ये वापरलेलं आहे. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी आहे. पाणी हे प्रकारात नाहीच आहे. दुसरं त्याच्यानंतर ह्याच्यात अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर्टिफिशियल कुठलाही कलर किंवा इसेन्स हे आम्ही वापरलेलं नाही. ड्रायफ्रूटमध्ये ओरिजिनल ड्रायफ्रूट आहेत. फ्रूट्समध्ये पायनॅपल, गवा, सीताफळ हे ओरिजिनल फ्रूट्स वापरलेले आहेत. त्याच्यामुळं हे आरोग्यासाठी अपायकारक कुठल्याही प्रकारचा अपाय न करणारी वस्तू आहे आणि हे शरीरासाठी हेल्दी आहे. जसं आईस्क्रीमनं आता ज्या काही बऱ्याच कंपन्यांची अशी कंप्लेन आहे कस्टमरची की आईस्क्रीमनं काही साईड इफेक्ट होतात तर त्याच्या इथं कस्टमरला कुठलाही साईड इफेक्ट होणार नाही. आरोग्यासाठी एकदम उपयुक्त अशी वस्तू आहे. फक्त हा संभाजीनगरकरांसाठी उपलब्ध करण्यासाठीच आमचा प्रयत्न आहे छोटासा. या अगोदर कंपनीचं एक आउटलेट सुदगिरणी चौकामध्ये गुरुकृपा स्वीटच्या समोर आहे. एक TV सेंटरला आहे आणि एक इथे. आमची स्वतःची वाळूजला एक आहे आणि इथे एक आहे. असं हे छोटंसं काम आहे पण आरोग्यासाठी चांगली वस्तू आम्ही द्यायचा प्रयत्न केलेला आहे आणि तो आम्ही प्रयत्न पूर्ण केला आहे. किती व्हरायटी आहे त्याच्यामध्ये? 42 फ्लेवर त्याचे तयार आहेत आमच्याकडे आणि सगळे स्वतंत्र फ्लेवर आहेत. कुठेही त्याच्यामध्ये मिक्स नाही आहे. मिक्स नाही म्हणजे हा फ्लेवर परत डबल आहे असं काहीही नाही. सगळे स्वतंत्र फ्लेवर 42 आहे. काय आव्हान करणार संभाजीनगरवासियांना? बाबा सगळ्यांनी एकदा व्हिजिट करावी. त्यांचं समाधान नक्कीच होईल. कारण की आज लोकांची इच्छा आहे परंतु चांगले प्रॉडक्ट मिळत नाहीत. तर आम्ही ही विनंती करणार बाबा एकदा व्हिजिट करावी आणि प्रॉडक्ट तुम्ही स्वतः टेस्ट करावं.
भविष्यामध्ये मला तुमच्या त्याचं तुम्हाला- भविष्यात अजून शाखा तुम्ही करणार आहात? शाखा आता ह्याचा प्रतिसाद पाहून शाखेचा विचार करू. शाखा काढणं हा उद्देश नाही, त्यापेक्षा सगळ्यांना आपण चांगली वस्तू कशी देऊ शकतो हा उद्देश आहे. बरं, याचा आउटलेटचा पत्ता आणि कॉन्टॅक्ट नंबर. पत्ता हे सध्याचं जे आउटलेट जिथून मी बोलत आहे ते बीड बायपासचा कॉर्नर, पैठण रोड किंवा महानुभाव आश्रम चौक असे 2 ॲड्रेस तुम्हाला सोपे होते. तापडिया प्राईडमध्ये दुकान नंबर 7 एकदम सिग्नलच्या समोरच आहे. त्याच्यामुळं सगळ्यांना सहजगत्या उपलब्ध होईल अशी जागा आपण निवडलेली आहे. तुम्ही पार्सल वगैरे पण देताल हो, असं? पार्सल वगैरे पण देतो. लवकरच आम्ही त्याची उपलब्धता झोमॅटो आणि अशा ऑनलाईन सिस्टमवर सुद्धा उपलब्ध करून देऊ. 8-15 दिवसामध्ये ती होऊन जाईल व्यवस्था. ठीक आहे, धन्यवाद. मी त्रिलोक सिंग तारासिंग जबिंदा या फ्रँचायझीचा मालकांचा शेजारी आणि त्यासाठी आनंदाने आलो इथे. आणि फार खायला आवडतं आम्हाला श्रीखंड, परंतु घसा बसल्यामुळे थोडं टेस्ट करून घेतलेलं आहे. आणि व्हरायटी एवढ्या आहेत आणि संभ्रमात पडतो माणूस की काय खावं आणि काय नको. त्यासाठी प्रत्येकाचं थोडं 100 ग्राम मी घेऊन टाकलेलं आहे. खाऊ, प्रत्येक टेस्ट करू. आणि यांनी जे सांगितलं, जे सांगतात ते खरं बोलतात. त्यामुळे त्यांनी सांगितलं याच्यामध्ये एकदम ओरिजिनल माल वापरलेला आहे आणि तसंच याच्या धंद्याला प्रगती हो, भरभराट हो आणि हा ब्रँड सर्वोत्तम म्हणून गाजला जाऊ हीच आमची अपेक्षा आहे. शहरवासियांना काय आव्हान करणार? शहरवासियांनी जरूर यावं आणि एकदा टेस्ट कराल तर तुम्ही याचा प्रेमातच पडाल. मी मिलिंद पोहनेरकर, उद्योजक आहे. या ठिकाणी जे श्रीखंडाचं नवीन ब्रँड सुरू झालेला आहे संभाजीनगरला. मला असं वाटतं की हा जो ब्रँड आहे तो अतिशय मी टेस्ट करून बघितला, खूप छान आहे. नेहमी श्रीखंडामध्ये साखर आणि त्याचं प्रमाण आंबट थोडंसं प्रकार असतो, तर ते टाळून त्यांनी वेगळ्या प्रकारचं ब्रँड केलेलं आहे. मला असं वाटतं की श्रीखंडप्रेमी लोकांना हे नक्कीच आवडेल. आणि इथली व्हरायटी जर बघितली तर प्रत्येक व्हरायटी एक घेतल्याशिवाय राहणार नाही अशी खात्री मी या निमित्ताने देतो. आणि संभाजीनगरचा मूळचा असल्यामुळे मी इथं मला या दुकानाच्या विषयी मी जास्तीत जास्त शुभेच्छा सगळ्यांना देतो आणि दुकानाला. आणि सर्वांनी याचा स्वाद घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.